इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा पाणी प्रश्न ऐरणीवर जर बघितला तर इचलकरंजी शहरातील सायझिंगयुक्त केमिकलयुक्त पाणी सध्या नदीमध्ये मिक्स होत असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा गेला। आपल्याबरोबर शिरोळ तालुक्यातील आज सर्व गाव बंद ठेवून इचलकरंजी जो काळा वडा आहे त्या वड्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल साहेब, आंदोलनाची तीव्रता दिसते तुमची? आता ह्या पंचगंगेच्या प्रदूषणामुळे बाधित असणारी जी 11-12 गाव आहेत ही सगळी उत्स्फूर्तपणे बंद आहेत। प्रशासनाला गेल्या 20 वर्षामध्ये ह्या पंचगंगेत पाणी मिसळणारं जे प्रदूषित पाणी आहे किंवा विषारी पाणी आहे प्रोसेसवाल्यांचं, हे रोखता आलेलं नाही। त्यामुळं याचे दुष्परिणाम इथल्या सगळ्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांना भोगायला लागतात। गेल्या महिनाभरापासून आम्ही यांना सांगितलेलं आहे की प्रोसेसचं शुद्ध केलेलं पाणी असू दे किंवा नगरपालिकेच्या STP प्लांटमधनं जे बाहेर पडणारं जे शुद्ध पाणी आहे असं म्हणतात ते, हे दोन्ही पाणी यांना पंचगंगेमध्ये सोडता येत नाही कायद्यानं। तरी पण बेधडकपणे आम्ही शुद्ध करून सोडतोय म्हणून तिने अक्षरशः विषारी पाणी आणि सगळं मैलायुक्त पाणी पंचगंगेमध्ये सोडून ही पंचगंगा सगळी गटारगंगा केलेली आहे। आणि आता इथला शेतकरी सगळा उद्ध्वस्त होतोय, कारण आमची शेती सगळी नापीक व्हायला लागल्या। आजारांचं फैलाव सगळ्या प्रमाण मोठ्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं पेशंट हे देशात हायेस्ट आहे। आणि या प्रदूषणाचे चटके घराघरामध्ये पोहोचलेले आहेत। त्याचा उद्रेक म्हणून आज हे सगळं बंद आहे। आम्ही आता प्रशासनाला सांगितलं, आम्ही आता JCB वाहनं सगळी घेऊन आलेलो आहे। आम्ही एक 10-15 मिनिटं वाट बघणार आहे, नाहीतर आमचा आम्ही हा काळा ओढा रोखणार आहे आणि प्रदूषण इथून पुढच्या काळामध्ये पंचगंगा नदीमध्ये आम्ही खपवून घेणार नाही, हा संदेश आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये या प्रशासनाला द्यायचा आहे। आज प्रांताधिकाऱ्यांनी खरं तर या प्रोसेसवाल्यांना सांगायला पाहिजे होतं की बाबा, तुम्हाला जर तुमच्या पाण्याची व्यवस्था करता येत नसेल तर तुम्ही ते प्रोसेस बंद करा आणि पण नदीत तुम्ही पाणी सोडता कामा नये। खरं तर त्या कायदेशीर दृष्ट्या त्या प्रांताधिकाऱ्यांची जबाबदारी होती, पण ते करत नाही। आपण जर बघितलं तर इचलकरंजीच्या टाकडीविषयी त्या ठिकाणी काळावड्यावर जर बघितलं तर आपण रस्ता रोको करण्यात आलाय। जर येणाऱ्या काळामध्ये जर हा रस्ता नाही बंद, जर काळं पाणी जर बंद जर नाही केलं तर काळावडा बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। कॅमेरामॅन निखिल वसीस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।